आणि महाराष्ट्र देशाच्या न्यूजरूम बुलेटिनमध्ये सुरुवातीला बातमी येते ती कबूतरखान्याच्या बंदी संदर्भातली। आज पुन्हा एकदा एक महत्त्वाची सुनावणी कोर्टामध्ये पार पडली आहे आणि यावेळी कोर्टाने तुर्तास तरी बंदी कायम ठेवली आहे, मात्र तज्ञांची समिती नेमावी आणि 20 तारखेच्या आत ती समिती नेमावी असं आवाहन हे कोर्टाने केलेलं, तसे निर्देशही कोर्टाने दिलेले आहेत किंबहुना। तर सध्याच्या घडीला बातमी हीच आहे की कोर्टाकडून ही बंदी तुर्तास कायम ठेवण्यात आलेली आहे। त्याचवेळी कंट्रोल फीडिंग बाबत निर्णयाचा चेंडू मात्र कोर्टाने पालिकेच्या कोर्टात टोलावलेला आहे, त्यामुळे कंट्रोल फीडिंग बाबत आता पालिका काय निर्णय घेते पाहणं महत्त्वाचं आहे। तर 20 ऑगस्टपर्यंत तज्ञांची समिती स्थापन करून ही समिती आपला अहवाल पालिकेला सुपूर्द करेल। यानंतर अहवालावर हरकती आणि सूचना मागवल्या जातील। यानंतर पुन्हा एकदा 4 आठवड्यांनी या संदर्भात सुनावणी होणार आहे असं सांगण्यात आलंय। तर आज एक महत्त्वाची ही सुनावणी जी आहे ती पार पडलेली आहे आणि कंट्रोल फीडिंग संदर्भातला निर्णय मात्र कोर्टाने पालिकेवर सोपवलेला आहे। पालिकेनेच या संदर्भातला निर्णय घ्यावा, मात्र सार्वजनिक आरोग्य हे फार महत्त्वाचं आहे हे देखील कोर्टाने पुन्हा एकदा अधोरेखित केलेलं आहे। तर या सुनावणीच्या वेळी कोर्टाने नेमकं काय म्हटलंय आपण बघूया। तर कबूतरखान्यावरील बंदी ही हायकोर्टाकडून तुर्तास कायम ठेवण्यात आलेली आहे। कोर्टाने ती बाब स्पष्ट केलेली आहे की सध्या तरी ही बंदी जी आहे ती कायम असणार आहे। याशिवाय कंट्रोल फीडिंगचा निर्णय हा महापालिकेने घ्यावा, त्यामुळे महापालिकेकडे ही बाब सोपवण्यात आलेली आहे। याखेरीज 20 तारखेपर्यंत तज्ञांची समिती स्थापन करावी, त्यामुळे 20 तारखेपर्यंत ही समिती स्थापन होईल आणि मग पुढची पावलं जी आहेत ती टाकण्यात येणार आहेत। याखेरीज समितीच्या अहवालानंतर हरकती आणि सूचना या मागवल्या जातील। तर हरकतींचा विचार करूनच पालिकेला निर्णय घेणं हे बंधनकारक असेल, ही देखील महत्त्वाची बाब अधोरेखित करण्यात आली आहे। याशिवाय आमच्यासाठी लोकांचं आरोग्य सर्वात जास्त महत्त्वाचं आहे, याकडे देखील कोर्टाने पुन्हा एकदा लक्ष वेधलेलं आहे, याकडे देखील अधोरेखित बाब केली आहे। पक्ष्यांना खाद्य कुठे घालणार अशी पालिकेला विचारणा देखील करण्यात आली आहे। तर पक्ष्यांना रस्त्यावर खाद्य दिलं जाऊ शकत नाही हेही निरीक्षण नोंदवण्यात आलंय। या सगळ्या बाबी समोर आलेल्या असतानाच आता वकिलांनी नेमकं काय म्हटलंय तेही आपण जाणून घेऊया। थोडक्यात जी समिती नेमलेली आहे ती त्यातल्या तज्ञ लोकांची समिती आहे। आता दुसरा जो विषय होता की गेल्या वेळेला न्यायालयाने असं म्हणलं की ज्यांना कबुतरांना दाणा पाणी घालायची इच्छा आहे त्यांनी महानगरपालिकेकडे अर्ज करावा आणि तो अर्ज केल्यावर महानगरपालिकेचे मुख्य कमिशनर जे आहेत, आयुक्त आहेत, ते याविषयी निर्णय घेतील। दरम्यान कबूतरखान्यासंदर्भातली सुनावणी पार पडल्यावर मुख्यमंत्र्यांनी नेमकी काय भूमिका मांडली आपण तेही जाणून घेऊया। काही अशा ठिकाणी देखील आपण फीडिंगची व्यवस्था करू शकतो की ज्या ठिकाणी वस्ती नाहीये किंवा कंट्रोल फीडिंगचा एक मागे विषय आहे, काही लोकांनी सांगितला होता। अशा वेगवेगळ्या पद्धतीनं आपण यातनं मार्ग काढू शकतो। हा वादाचा विषय नाही आहे, हा समाजाचा विषय आहे। त्याच्यामुळे मला असं वाटतं समाजाचं आरोग्य आणि समाजाची आस्था या दोन्ही गोष्टी विचारात घेऊन योग्य प्रकारे या ठिकाणी आम्ही मार्ग काढायचा प्रयत्न करू। लोकांचं स्वास्थ्य आरोग्य हे अत्यंत महत्वाचं आहे, आरोग्याशी कॉम्प्रोमाइज करता येत नाही, सोबत आस्था देखील आहे। त्यामुळे आरोग्याशी कॉम्प्रोमाइज न करता आस्थेचा प्रश्न कसा सोडवता येईल हा प्रयत्न केला पाहिजे। पण मला हेही लक्षात येत आहे की काही लोकांना यातही महानगरपालिकेच्या निवडणुकीची संभावना लक्षात येते आहे आणि म्हणून याला एक समाजाविरुद्ध दुसरा समाज, एका भाषेविरुद्ध दुसरी भाषा, असं कसं भांडण लावता येईल असे प्रयत्न काही लोक करतात, पण ते यशस्वी होणार नाहीत। मुंबईचं मी तुम्हाला सांगतो प्रकृती अशी नाही आहे मुंबईची। एकीकडे कबूतरखान्यासंदर्भातली ही सुनावणी पार पडलेली असतानाच आता जैन समाजाने देखील या अनुषंगाने एक महत्त्वाची बैठक घेतलेली आहे आणि त्या संदर्भात तज्ञांची समिती स्थापन करण्याच्या अनुषंगाने त्यांनीही पावलं टाकलेली पाहायला मिळते। एक जैन समाजाची समिती स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे। समितीमार्फत संवाद साधून सर्व निर्णय घेणार असल्याचं बैठकीत ठरवण्यात आलं। तसंच प्रक्षोभक वक्तव्य आणि वाद टाळण्यासाठी खबरदारी घ्यावी अशा सूचनाही जैन समाजाकडनं देण्यात आल्या। कबूतरखान्यासंबंधात हायकोर्टामध्ये जी केस चालू आहे त्यामध्ये तर महत्त्वपूर्ण हिअरिंगचा टप्पा होता आणि या टप्प्यामध्ये कोर्टाकडून एक तज्ञ समिती नेमली गेली आणि यामध्ये काही इंटेरिम रिलीफ मिळेल अशी जैन समाजाला अपेक्षा होती की तज्ञ समिती आता नेमली आहे, त्या तज्ञ समितीसमोर सगळ्यांचं मानणं जाईल, त्याचा अहवाल तयार होईल। या वेळेपर्यंत कबुतरांसाठी काही व्यवस्था
व्हावी असं समाजाला अपेक्षित होतं. एकूणच समाजामध्ये थोडीशी नाराजी आहे या निर्णयाबद्दल. त्यामुळं ह्या समितीच्या माध्यमातून या सगळ्या गोष्टींचा अभ्यास झाल्यानंतर हायकोर्टासमोर जी येणाऱ्या 4 आठवड्यानंतर सुनावणी होणार आहे तोपर्यंत या तज्ज्ञ समितीचा अहवाल जावा यासाठी प्रयत्न केला जाईल. आणि काही मिड टर्म अरेंजमेंट होण्यासाठी आम्हाला काही कायदेशीर पर्याय उपलब्ध आहेत का याचाही या समितीच्या माध्यमातून आम्ही अभ्यास करू आणि मग पुढील निर्णय घेऊ. दरम्यान कबूतरखान्यांसंदर्भात जी आंदोलनं झाली त्या आंदोलनामध्ये आता दुजाभाव होतोय का, दोन आंदोलनांना वेगळा न्याय दिला जातोय का, अशा विचारणा झालेली आहे मराठी एकीकरण समितीकडनं. या अनुषंगाने तसे आरोप जे आहेत ते पाहायला मिळत आहेत. जैन समाजातल्या आंदोलकांना हातही लावला नाही, मराठी समितीच्या आंदोलकांची धरपकड का केली असा सवाल आता समितीतर्फे विचारण्यात आला. कबुतरांसाठी जैन समाजाने केलेल्या 6 ऑगस्टच्या आंदोलनाविरोधात मराठी एकीकरण समिती आज रस्त्यावर उतरली. परवानगी नाकारूनही आंदोलन करणाऱ्या आंदोलकांची पोलिसांनी धरपकड सुरू केली. जैन समाजाने आक्रमक होत ताडपत्री फाडली तेव्हा त्यांच्यावर कारवाई का झाली नाही, सरकार दुटप्पीपणा करतंय असा आरोपही करण्यात आला. पोलिसांनी रक्त काढलंय मराठीसाठी, या पोलिसासाठी आलोय मी. या पोलिसांना मारहाण झाली, धक्काबुक्की झाली म्हणून मराठी एकीकरण समिती आज आंदोलन करते. त्याच पोलिसांनी माझं रक्त काढलंय. गृहमंत्र्यांनी पोलिसांनी काय सूचना दिल्यात, पोलीस सगळ्यांसाठी असतं ना, मग मराठी एकीकरण समितीचं आंदोलन का दडपतंय. या पोलिसांनी मला मारहाण केली आहे, अक्षरशः हात माझा पिरगळून टाकलाय. याचं आज याला जबाबदार कोण आहे? पोलिसांनी माझा हात तोडलाय, हे पणाच आहे. गृहमंत्र्यांनी सगळ्या पोलिसांची तात्काळ निलंबन करावं. 6 तारखेला हे कुठे होते, 6 तारखेला हे कुठे होते असा प्रश्न आहे. हे रक्त का साठी जात याचा आम्हाला अभिमान आहे. ज्यावेळी आमच्या मराठी एकीकरण समितीने मीरा भाईंदरला आंदोलन घेण्याचा प्रयत्न केला त्यावेळी नोटीस देण्यात आली, मोर्चाला परवानगी नाकारण्यात आली. परंतु हा जो परवा काय प्रकार इथे घडला, तिथे फाडलं गेलं, चाकू सुरे आणून तिथे ताडपत्र्या फाडल्या गेल्या. मग त्यांच्यावर काय कारवाई केले हे गृहनिर्माण मंत्रालयाने जाहीर करावं. आमची छोटी छोटी मराठा आरक्षण असेल, धनगर आरक्षण असेल, शेतकऱ्यांचं आंदोलन असेल, ह्याच्यामध्ये गुन्हे नोंद केले जातात. मग एवढ्या ठिकाणी संवेदनशील भागात जो काय प्रकार घडला त्यांच्यावर काय कारवाई केली. तर कबूतरखान्यासंदर्भातला वाद सोडवण्यासाठी आता जैन मुनी निलेशचंद्र महाराजांनी थेट मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनाच साथ घातलेली आहे. राज ठाकरे यांनी मध्यस्थी करावी आणि हा वाद सोडवावा असं आवाहन त्यांनी केलंय. दरम्यान जैन समाज शांतताप्रिय आहे, त्यामुळे आम्ही सत्याग्रह आणि उपोषणाचा मार्गच अवलंबू असा युटर्नही यावेळी मुनींनी घेतलाय. गरज पडल्यास शस्त्र हाती घेण्याची भाषा करणाऱ्या जैन मुनींनी आता समजूतदारपणाची भाषा केली आहे. दादरच्या कबूतरखाना प्रकरणी सर्वात पहिल्यांदा मनसेच रस्त्यावर उतरली होती. मराठी आंदोलन खतम करण्यासाठी मी महाराष्ट्रामध्ये मान्य बाळासाहेब ठाकरेजी जे विचार आहेत ते राज ठाकरेंमध्ये आहेत. मी मान्य राजसाहेबांनी विनंती करतो, प्रार्थना करतो, मी त्यांच्यासाठी भेटायची माझी इच्छा आहे. मी हा विवाद फक्त मान्य राजसाहेब हा खतम करू शकते. तर शस्त्र उचलण्यावरून आता जैन मुनींनी कसा युटर्न घेतलाय आपण तेही बघूया. आम्ही शांतीप्रिय आहे, आम्हाला शस्त्र उचलायची काम नाही आहे. आमचे शांतीनाथ दादा आम्ही शांतीनं करू. काही शस्त्र जे लोक शस्त्र होते आमचे लोक नव्हते, परंतु आम्ही शस्त्र उचलणार नाही. यदि जर जरूरत पडली आम्हाला आम्ही शस्त्र पण उचलू. अरे भावा, शस्त्र कशामुळे काढू आम्ही हिंदू आहेत ना. कोणा मराठी माणसासाठी नव्हते काढले. ती आरी कापली होती. ती आरी कशासाठी काढली होती? कारण की जे बंबू बांधलेले होते, बाशे बांधले होते, एकदम एवढे मजबूत होते ते हाताना सुटत नव्हते. पण त्या जीवासाठी, दाना टाकण्यासाठी आम्ही ती आरीचा उपयोग केला, तलवारचा उपयोग नाही केला. आणि याबद्दल आता अधिक जाणून घेणार आहोत आपण दीपालीकडनं. दीपाली, आपण बघितलेलं होतं आधी जैन मुनींनी सांगितलं होतं प्रसंगी शस्त्र हाती घेऊ, मात्र आता ते म्हणतात की आम्ही शस्त्र हाती नाही घेणार आहोत आणि सामंजस्याने एकूणात पाऊल टाकण्याची भूमिका त्यांनी घेतली. मात्र त्याचवेळी एक महत्त्वाचं वक्तव्य आलं ते म्हणजे राज ठाकरेंना त्यांनी घातलेली साथ. या सगळ्या गोष्टीकडे कसं पाहायचं? ऍक्च्युली राज ठाकरेंना त्यांनी साथ घातली आहे. ते राज ठाकरेंना म्हणतात ते की राज ठाकरे हेच मराठी हृदय सम्राट आहेत, त्यामुळे मराठी आणि मारवाडी हा वाद राज ठाकरे सोडवू शकतील असं जैन मुनींचं म्हणणं आहे. सातत्याने मराठी लोकांनी जी आहे ती कबूतर विरोधी भूमिका घेतली आहे, त्याचवेळी जैन समाज हा कबुतरांच्या पाठीशी उभा राहतोय. त्यामुळे मुनींचं असं म्हणणं आहे की यात राज ठाकरेच तोडगा काढू शकतात. मात्र आता याच्यावर मनसेची अधिकृत भूमिका काय आहे हे अजून पुढे आलेलं नाहीये, ते आपल्याला पाहावं लागेल मुनींच्या वक्तव्यानंतर. खरंय, त्याच्यामुळे आता नेमकं जसं दीपाली सांगते की राज ठाकरे या संदर्भात नेमकी काय भूमिका घेणार, मनसे काय अधिकृत भूमिका घेणार, येणाऱ्या काळामध्ये चित्र स्पष्ट होईल कदाचित.